तर आपल्याला जायचं होतं पुण्याला, कारण की आपले शो चालू झाले होते आपल्या बाप्पांच्या विसर्जनाचे. त्यासाठी आलो होतो आपण कंपनीवर. त्यानंतर आपल्याला निघायचं होतं पुण्याला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. पहिलं तर आपण आलो होतो पेट्रोल पंपावरती, कारण की आपल्याला दोन्ही गाड्यांच्या डिझेलच्या टाक्या फुल करून घ्यायच्या होत्या व त्यानंतर डिझेल वगैरे टाकून झालं व आपल्याला निघायचं होतं पुढच्या दिशेने. मी तर आपल्या जनसेटच्या गाडीत बसलो दाद्यासोबत. जाता जाता आपल्याला आळंदी लागली होती रोड मध्ये, त्यामुळे आपण आपल्या ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेतलं लांबूनच. त्यानंतर आपण निघलो होतो पुढच्या दिशेने. सकाळी आपण पोहोचलो होतो खराडीमध्ये, कारण की आपल्याला शो आता 7वा दिवस गणपतीचा. मेहुल दादाची स्क्रीन होती, तो पण आला होता व आपण घेतला पहिला सेटअप लावायला. सेटअप लावण्यासाठी सर्व कार्यकर्ते जमले होते. त्यानंतर पार्टीवाल्यांनी आपल्याला नाश्ता म्हणजे पोहे घेऊन आले होते. किरण आपला पोहे खात होता व आम्ही सर्वांनी नाश्ता करून घेतला. सेटअप वगैरे जोडून झाले, आपण गेलो होतो आपल्या जिथं शो होता मंडळापाशी. मेहुल दादाने स्क्रीन वगैरे लावून टेस्टिंग वगैरे करून घेतली. साऊंड चालू झाल्यावर पहिले तर आपल्या बाप्पांची आरती चालू होती मंडळापाशी. आपल्या आरती झाल्यावर प्लेइंग साठी होतो मी आणि ॲनी सर. अहो साऊंड चालू झाला होता, आपण गेलो होतो खराडीमध्ये. तिथनं पुढे गेल्यावर पावसाचं वातावरण पण झालं होतं, बुरबुर पण यायला लागली होती. त्यामुळे आपण पहिली ताडपत्री लावून घेतली आपल्या सेटअपवर व पुढे गेल्यावर आपल्या साऊंडचं आणि एका साऊंडचं कॉम्पिटिशन झालं बघा. त्यानंतर 12 वाजता आपला साऊंड झाला होता बंद व आपण आलो होतो आपला सेटअप उतरवण्यासाठी ग्राउंडवर. ते झाल्यावर आपण सेटअप वगैरे उतरून घेतला व गाडीत भरला. तर कसा वाटला मिनी व्लॉग नक्कीच सांगा. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.